राज्याच्या तिजोरीतून पैसे कुठे चाललेत? राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा. नाना पटोले यांनी महायुतीकडे ही मागणी केली आहे, तर काँग्रेसचा दावा भाजपनं फेटाळलाय. हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे. तो निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं, राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं, कर्जबाजारी केलं, हे उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे. आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे. आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आमच्या तीनही नेतृत्वाने आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिक दृष्ट्या सबळ राहील याकरता करावयाचं काम हे मुख्यमंत्री करतायत.